महाडच्या कंपनीतील स्फोटात 4 कामगारांचा मृत्यू, इतर बेपत्ता कामगारांचा शोध सुरू। ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत गॅस गळतीमुळे स्फोट, कामगारांचे नातेवाईक आक्रमक। महाड एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, बेपत्ता झालेल्यांचा शोध न लागल्याने नातेवाईकांचा आक्रोश। स्फोटाच्या ठिकाणी ढासळलेला स्लॅब बाजूला करण्याचे एनडीआरएफकडून काम सुरू, बेपत्ता नागरिकांचाही शोध सुरू। पालकमंत्री उदय सामंतांकडून महाड स्फोटाच्या घटनास्थळाची पाहणी, तर बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांची चर्चा केली। सामंतांची माहिती। दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणामध्ये हादरा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नेपाळमध्ये भूकंपाचे हादरे, 6.4 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप, 128 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, 2 स्तरावर काम करण्याचे शिंदेंचे निर्देश। राज्यभर कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम, मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार। जरांगेंच्या मागणीनंतर राज्य सरकारकडून जीआर जारी, राज्यातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनोज जरांगेंशी फोनवरून चर्चा, जरांगेंच्या तब्येतीची केली चौकशी, तर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये जरांगेंनी उपचार घ्यावे यासाठी केली विनंती। जरांगेंच्या पत्नी, बहीण आणि मुलगीनं घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन। जरांगेंनी सरकारला दिलेली मुदतवाढ खूप जास्त, खासदार विनायक राऊतांची प्रतिक्रिया। जरांगेंना पोलीस सुरक्षा देण्याची नितेश राणेंची मागणी। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा, मनोज जरांगे पाटलांना झेड+ सुरक्षा देण्याची मागणी। फडणवीस आणि गिरीश महाजन जर जरांगेंच्या उपोषणस्थळी गेले असते तर नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला केला असता, एकनाथ खडसेंचं विधान। गुणरत्न सदावर्ते यांची मराठा आरक्षणाविरोधात याचिका, 8 नोव्हेंबरला अन्य याचिकांसोबत सुनावणी होणार, राज्यात जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न असल्याचा याचिकेत आरोप। शिंदे म्हणतात 2 जानेवारी, जरांगे म्हणतात 24 डिसेंबर, आता यातली तारीख नेमकी कोणती? अनिल परब यांचा सवाल। ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आरक्षण देणार, महायुतीमध्ये समन्वय राखा, तालुका जिल्हा स्तरावर महायुती मजबूत करा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सूचना। मुख्यमंत्री शिंदे अजित पवार गटाच्या आमदारांवर नाराज, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवार गटाला समर्थन दिलं, अजित पवारांना पाठिंबा असल्याचं कोल्हेंचं प्रतिज्ञापत्र, खासदार सुनील तटकरेंचा दावा। शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलंय, निवडणूक आयोगाला लिहिलेल्या प्रतिज्ञापत्रातही नमूद केलंय। अमोल कोल्हेंचं तटकरेंना प्रत्युत्तर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात पिटिशन दाखल, यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तटकरेंची माहिती। उद्धव ठाकरे उत्तराखंड दौऱ्यावर, उत्तराखंडमध्ये भाविकांची घोषणाबाजी, बेळगाव, कारवार, निपाणी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, भाविकांची मागणी। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मध्य प्रदेश दौऱ्यावर, शिवपुरी, श्योपुर आणि ग्वाल्हेरमध्ये घेणार जाहीर सभा। राज्यात 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका, 5 नोव्हेंबरला मतदान। रोहित पवारांची संघर्ष यात्रा दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार। यंदा दिवाळीच्या हंगामात देशात 3.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय होण्याची शक्यता। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटीची 10% भाडेवाढ, 7 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू राहणार। मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांना पत्र, दिवाळीनिमित्त मेट्रोच्या फेऱ्यांची वेळ वाढवण्याची मागणी। माथेरानची राणी म्हणून ओळख असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन आजपासून सुरू, दिवाळीच्या सुट्टीत माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा। पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मेट्रो विस्तारित मार्गासाठी जोरदार हालचाली सुरू, राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव। मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बर मार्गावर कुर्ला वाशी मार्गावर ब्लॉक।
विद्याविहार रेल्वे स्थानकात ओव्हरब्रिजच्या बांधकामासाठी शनिवार रविवार विशेष रात्रकालीन पॉवर ब्लॉक. मुंबईतील मुख्य रस्ते धुण्याच्या पालिकेचा निर्णय. धूळ नियंत्रणासाठी 121 टँकरचा वापर केला जाणार. मुंबईत प्रदूषण नियंत्रण नियमांचं पालन न केल्यास कारवाई होणार. पालिकेचा बांधकाम व्यावसायिकांना इशारा. मुंबईतील रस्त्याची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराने पालिकेतील सुनावणीला हजर राहण्यासाठी मागितला वेळ. सुनावणीसाठी वेळकाढूपणा करणाऱ्या कंत्राटदारांचं काय करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाचं निमंत्रण विदर्भातील 15 लाख कुटुंबांना देणार. यासाठी अयोध्येतून खास अक्षता आणत विदर्भातील 10,000 गावात नेण्यात येणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्याची शक्यता. दादा भुसेंकडून राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा. बीड जिल्ह्यात घडलेल्या घटना दुर्दैवी. अशा घटना निजामाच्या काळातही घडल्या नाहीत. जयदत्त क्षीरसागरांचं मत. मंत्री गिरीश महाजनांनी कोट्यावधींचा घोटाळा केला. तो विधानसभेत उघड करणार. एकनाथ खडसेंचा इशारा. महाराष्ट्र जळत असताना फडणवीस परराज्यात प्रचारला गेले तेव्हा नितेश राणेंचं तोंड शिवलं होतं का? शरद कोळींचा सवाल. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात केलेल्या कारवाईबाबत राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनकरांनी लवकर निर्णय घ्यावा. शरद पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाणांची विनंती. रविकांत तुपकरांची एल्गार रथयात्रा 5 नोव्हेंबरपासून शेगावात गजानन महाराजांचं दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात होणार. मुंबईच्या अंधेरी परिसरात कॅन्डल मार्च. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो अंधेरीकर उतरले रस्त्यावर. मुंबईच्या दहिसर परिसरात सकल मराठा समाजाचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी. परभणी जिल्ह्यात आरक्षण मागणीसाठी 5 गावातल्या तरुणांची अर्धनग्न पदयात्रा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न पदयात्रा. लातूरच्या बोरगाव काळे इथे मराठा आंदोलकाची गळफास देऊन आत्महत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 72 तासांचं केलं होतं आंदोलन. माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे. ज्यांनी कोणी आरोप केले त्यांच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन. एल्विसची पहिली प्रतिक्रिया समोर. ड्रग्सशी संबंधित गुन्हे दाखल असलेला एल्विस वर्षा बंगल्यावर पोहोचलाच कसा? सुषमा अंधारेंचा सवाल. शिंदे गटाकडून ठाण्यातील मुंब्र्याची शाखा जमीनदोस्त. ठाण्यात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा वाद पेटला. चंद्रपूरमधील वरोरा तालुक्यात 3 फेज लाईन सुरू करण्याच्या मागणीसाठी आमदार प्रतिभा धानोरकरांचं आंदोलन. पुणे विद्यापीठात अभाविपचं आंदोलन. मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. पुणे विद्यापीठाबाहेर तुफान राडा. 2 संघटना आमनेसामने. भाजप कार्यकर्त्यांनी जाळले डाव्या संघटनांचे झेंडे. भिवंडीत समाजवादी पक्षाकडून परिवर्तन रॅलीचं आयोजन. तर मुस्लिम आरक्षणासाठी मोर्चा काढणार असल्याचा समाजवादी पक्षाचा निर्धार. वर्ध्यात शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचा महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव. शेतातील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा 7 दिवस सुरू ठेवण्याची मागणी. नाशिकमधील नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. दिवाळी तोंडावर असतानाही धान खरेदी केंद्र अद्याप बंद. शेतकऱ्यांचं धान निघालं असून खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकरी चिंतेत. सायबर गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेत मुंबईच्या वालिया कॉलेजचा अनोखा उपक्रम. स्ट्रीट प्लेद्वारे केली सायबर गुन्ह्यांबाबतची जनजागृती. महादेव ॲपच्या प्रमोटर्सनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी दिले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचा मोठा दावा. तर भूपेश बघेल यांनी ईडीचा दावा फेटाळला. महादेव ॲपकडून बघेल यांना 508 कोटी मिळाल्याचा ईडीचा दावा. तर बघेल यांच्या चौकशीची शक्यता. बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुंबईतील इंजिनियरला अटक. मरीन ड्राईव्ह पोलिसांची कारवाई. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील एका शेतात गांजाची लागवड. शेतातून तब्बल 3 कोटी 10 हजार रुपयांचा गांजा जप्त.
नंदुरबारच्या नवा गावात 18 लाख रुपयांचा गांजा जप्त. माजी जिल्हा परिषद सदस्याच्या केळीच्या शेतात आढळली गांजाची शेती. नागपुरात बहीण भावाकडून 4 तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक. रेल्वेच्या सिलेक्शन कमिटीमध्ये अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक केल्याचं समोर. धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. मुंबईच्या कांदिवली मेट्रो स्टेशनजवळ बाईकच्या शोरूमला मोठी आग. शोरूममधील गाड्या जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. वाशिमच्या महात्मा फुले भाजी मार्केटमधील एका दुकानाला आग. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. नंदुरबारच्या नवापूर सीमा तपासणी नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक. अपघातात अनेक प्रवासी जखमी. सुदैवानं जीवितहानी नाही. हिमाचलमध्ये वाहन दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. बचाव कार्य सुरू केलं असल्याची पोलिसांनी दिली माहिती. नवी मुंबई बाजार समितीत कोकणातून हापूस आंब्याची पेटी दाखल. दरवर्षी डिसेंबरमध्ये हापूस आंब्याची पेटी एपीएमसीत असते. सांगलीत उद्या विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान सोहळा. प्रशांत दामलेंना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 3 दिवसीय श्रीलंका दौऱ्यावर. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 2 दिवसीय इटली दौऱ्यावर. दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद, नोएडा, फरीदाबादमध्ये प्रदूषणाचा स्तर 700 वर. ताजमहाल हिंदू राजाने बांधला असल्याचा दावा करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. उच्च न्यायालयाकडून पुरातत्व विभागाला पडताळणीचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.